तर शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे 17 नोव्हेंबर आज तारीख आहे। नोव्हेंबरचा महिना सुरू आहे, थंडी खूप वाढलेली आहे आणि तुमच्या अद्रकीच्या प्लॉटची कंडिशन सध्या कशी आहे ते अवश्य कळवा। आज आपण जाणून घेणार आहोत 17 नोव्हेंबर आज रोजीचे आले बाजार भाव, नवी जुनी सविस्तर माहिती घेऊया। त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल माझ्या तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल, म्हणजे सूचना मिळेल तुम्हाला की व्हिडिओ अपलोड झाला की। शेतकरी मित्रांनो, सध्या आले बाजार भाव जे आहे तर स्थिर होते, पण आज 2 रुपयांनी भाव जे आहे ते वाढलेले आहेत। म्हणजे नवीन जो माल आहे चालू वर्षाचा, तो माल 30 ते 35 होता अगोदर, आता 34 पासून एक 37 रुपयापर्यंत आहे। आणि खोडवा जो प्लॉट आहे जुना, तर ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत खोडवा प्लॉट, पण ज्या शेतकऱ्यांकडे पण आहे तो बऱ्यापैकी 4.5 पर्यंत सुरू आहे। आणि जे नवीन मालातले जे डागी माल असतो, थोडा लागलेला खोडवा प्लॉट, तो 7 ते 8 रुपये आहे। तो पण मालाची कंडिशन बघून 1-2 रुपये खालीवर व्यापारी करतात। तर हा अंदाज असतो, म्हणजे ॲक्युरेट जो असतो तुमचा 1-2 रुपये किंवा 1 रुपयाचा फरक असणार आहे तुमचा माल बघण्यावर। माल चांगला असला 2 रुपये तुम्हाला 1 रुपया किंवा 2 रुपये वाढून पण मिळू शकतात, पण सध्याचा जो रेट आहे तो तुम्हाला सांगत आहे। आणि भविष्यात बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सर डिसेंबरमध्ये अद्रकीचे भाव कसे राहतील। तर आता साहजिक आहे शेतकरी मित्रांनो की बऱ्याच शेतकऱ्यांचा सध्या आता झालं आहे की अद्रकीची कंदकुज थांबलेली आहे, आणि त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं जे नियोजन असतं की आपण आता डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये माल काढणार आहोत, म्हणजे त्याच वेळेस जर जास्त शेतकऱ्यांनी माल दिला तर मार्केटमध्ये मालाची आवक वाढली म्हणजे भाव परत खाली येणार। तर मार्केट जे असतं ते मालाच्या आवकनुसार रेट त्याचे डिपेंड असतात, बरोबर आहे। जसं की आपण इतर मालात बघतो, टोमॅटोचे भाव काही दिवसापूर्वी, म्हणजे एक 10 दिवसापूर्वी 150 रुपये कॅरेट होतं, आणि आजची कंडिशन अशी आहे का 500, 600 ते 700 पर्यंत आहे। म्हणजे मार्केटचं सांगता येत नाही, 8 दिवसात वाढू पण शकतं आहे आणि 8 दिवसात कमी पण होऊ शकतं आहे। पण एक सरासरी जे आहे या वर्षाचा जर अंदाज घेतला आपण, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षाचा जर अंदाज घेतला तर मागच्या वर्षी जी आहे अद्रक एप्रिल, मे, जून, जुलै ऑगस्टपर्यंतसुद्धा भाव जे आहे तर 35च्या पुढं गेलेले नव्हते, पण सध्या कंडिशन अशी आहे का नव्या मालालासुद्धा 35पर्यंत भाव आहे। तर याच्यावरून अंदाज आहे की मार्केट जे आहेत अद्रकीचं भविष्यात, म्हणजे 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात कधीतरी 5+ होणार आहे। हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तुम्हाला तुमचा प्लॉट चांगला असेल तर अजूनसुद्धा तुम्ही सांभाळा, 1 महिना लेट काढा, पण मग त्याचा तुम्हाला चांगला मोबदला मिळेल। आता काय होतं आहे की ज्यावेळेस शेतकऱ्यांनी माल थोडा थांबवून धरला की त्यावेळेस भाव आपोआप वाढतात थोड्या दिवसांनी, कारण मालाची आवक कमी होऊन जाते आणि मग मार्केटमध्ये रेट वाढायला सुरुवात होते। हाच प्रकार आहे प्रत्येक मंडीचा, आणि एकाच मंडीचा नाही, आपल्या क्षेत्रातच आहेतच तसं, पण बाकीच्या क्षेत्रावर पण पुढचं जिथे आता हा माल एक्सपोर्ट होतो किंवा जातो मंड्यांना, तिथं पण आवक बाहेरून जर झाली तरीसुद्धा भाव रिवर्स येतात। म्हणजे याची एक प्रमुख कारणं आहे भाव रिवर्स होण्याचे, ते तुम्हाला सांगतो आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांना मी सांगेल की 1-2 ठिकाणी चौकशी करा, नंतरच प्लॉट द्या,
किंवा मग त्यानंतरच तुम्ही प्लॉट काढा. तुम्हाला त्यानुसार नियोजन करून तुम्ही पुढच्या महिन्यात काढायचा की अजून 2 महिन्यानंतर काढायचा त्याचा विचार करून काढा, जेणेकरून तुम्हाला 2 रुपयाचा फायदा होईल. आणि इतर तुम्हाला काही माहिती हवी असेल आले शेतीबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य विचारू शकता. त्यावर तुम्हाला योग्य ते समाधान जेवढं मला माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगेल. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा शेतकरी मित्रांनो, आणि इतर शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये